त्या तहसीलदार तुमचे एसडीओ तुमचे गुवाहाटीला आम्ही यासाठीच गेलो होतो का अध्यक्ष महोदय? काय ह्या सगळ्या अध्यक्ष महोदय मला बोलू दे जरा, आता थांबू नका जरा. आपण प्रश्न घ्या. त्या गुन्ह्यामध्ये बालपांडे आणि सोनवणे या दोघांची चौकशी आम्ही करायला लावू. FIR दाखल करून यांची त्या ठिकाणी फौजदारी चौकशी आम्ही करायला लावू. डिस्ट्रिक्ट मायनिंग ऑफिसर हा दोषी आहे तर त्याला ताबडतोब निलंबित केलं पाहिजे. स्वतः मंत्री महोदय आहे ते आता चाललेत निलंबित करायचं नाही म्हणून, पण मंत्री महोदय निलंबित करून जा ना जरा. एक शुभ कार्य तुमच्या हातून होऊ द्या. शुभ कार्य होऊ द्या. भ्रष्टाचारी माणसाला निलंबित करून पुढे जायचं आहे. आणि असे अनेक घाटाच्या माध्यमांना अध्यक्ष महोदय जे काही उत्खनन करणारे आहेत ते त्यामध्ये अध्यक्ष महोदय केशवप्रिया इन्फ्रास्ट्रक्चर मलाड मुंबई व श्री कौशल्य कजारिया आणि सर ह्या सगळ्या डेपोमधून यांनी जो डेपो घेतला अध्यक्ष महोदय हा याच्यापेक्षा जास्त त्यांनी उत्खनन केलं आहे अध्यक्ष महोदय. आणि इतकं उत्खनन केलं आहे की जवळपास त्यांना 300 कोटीपेक्षा जास्त दंड असायला पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय असा एक प्रस्ताव सुद्धा खालून आलेला आहे अध्यक्ष महोदय तहसील विभागातून मायनिंग विभागातून अध्यक्ष महोदय. पण जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये कोणाच्या दबावानं काम करताय अध्यक्ष महोदय हे सगळं प्रस्ताव थांबून ठेवले अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय जेव्हा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विचारायला गेलो की हा प्रस्ताव कोणाच्या दबावाखाली करताय तर ते म्हणतात वरिष्ठच्या आदेशानुसार दबाव थांबवण्यात आला अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय माहिती मागितली आम्ही CCTVची आणि त्याची जी काही माहिती आहे ती माहिती द्यायला तयार नाही अध्यक्ष महोदय. याच्या पलीकडे जे रेती घाटवाले आहेत ते सांगतात अध्यक्ष महोदय की हमारा आमदार कुछ नहीं बिगाड़ सकता. अध्यक्ष महोदय जर ही इतकी मगरुरी हे कोणाच्या भरोश्यावर आली आहे अध्यक्ष महोदय? इतकी मगरुरी पोलीस विभाग सांगते का रेती घाटवाले तुमच्या घातपात करू शकतात? रेती घाटवाले म्हणजे इतके मगरुरी आलेत अध्यक्ष महोदय. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे अध्यक्ष महोदय की त्या तहसीलदार तुमचे एसडीओ तुमचे गुवाहाटीला आम्ही यासाठीच गेलो होतो का अध्यक्ष महोदय? काय ह्या सगळ्या अध्यक्ष महोदय मला बोलू दे जरा, आता थांबू नका जरा. आपण प्रश्न घ्या. माझा प्रश्न तोच आहे अध्यक्ष महोदय. सगळे अधिकारी तुम्ही देता ठेके ते जे काय रेती चोर आहेत ते आम्हाला धमकी देतात. ते रेती चोर एवढे मोठे घोटाळे करतात. मला मंत्री महोदयांना प्रश्न आहे अध्यक्ष महोदय यांना का पाठीशी घालण्यात येते? या सगळ्या लोकांवरती दंड का थोपवण्यात येत नाही? शासनाचा महसूल जर थांबत असेल तर त्याच्यावरती ताबडतोब हे करायला पाहिजे. आणि जे कोणी गुन्हेगार असतील ह्या कंपनीवाले या सगळ्यांवरती गुन्हा दाखल करून त्यांना अंधार करणार का अध्यक्ष महोदय? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय माननीय भोंडेकरजींनी जे डेपो पॉलिसी आपली होती डेपो धोरण होतं त्यामध्ये मौजा बेटाळा दक्षिण आणि मौजा बेटाळा उत्तर या दोन वाळूघाटाच्या एक डेपो मागच्या वर्षाच्या पॉलिसीप्रमाणे डेपो पॉलिसीप्रमाणे केशवप्रिया इन्फ्रास्ट्रक्चर मलाड मुंबई यांना 3 वर्षाकरता त्या ठिकाणी हा डेपो मिळाला होता. अध्यक्ष महोदय नंतर आपण ही पॉलिसी बदलली डेपो पॉलिसी आणि आता वाळू लिलावाची पॉलिसी या ठिकाणी आली. आणि आता वाळू लिलावाच्या पॉलिसीमध्ये आपण या राज्यातले 1100च्या वर रेतीचे वाळू साठे हे आता लिलाव प्रक्रियेत आले. जवळपास या महिन्यामध्ये सर्व लिलाव पूर्ण होतील. पण प्रश्नाधीन जो विषय आहे यामध्ये हे खरं आहे की जो आमच्याकडे गुळेगाव येथील वाळी डेपो जो होता त्याचा अवैध उत्खननाचा रिपोर्ट 2/5/2025 तिथल्या तलाठ्यांनी तहसीलदार पवनी यांना दिला. 34,600 ब्रास अवैधरित्या उत्खनन केल्याचा रिपोर्ट आला. त्यावर पवनी तहसीलदार जो तत्कालीन तहसीलदार महेंद्र सोनवणे यांनी या ठिकाणी त्यावर तातडीनं आणि तेव्हाचे जे उपविभागाधिकारी अधिकारी आहे बालपांडे या दोघांनी तातडीनं तलाठ्याच्या रिपोर्टवर स्पॉट पंचनामा CCTV फुटेज CCTV सर्व्हिलन्स जे काही आपण या डेपो पॉलिसीमध्ये आहे तर या अवैध उत्खननावर कुठलीही कारवाई त्या ठिकाणी केली नाही. आणि मग हा रिपोर्ट जसा तसा त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवून दिला की असं झालं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा ETS सर्वे करण्यासाठी तिथल्या DMOनी तातडीने ETS सर्वे करायला पाहिजे होता. यामध्ये खरं आहे की 34,600 ब्रास तर फक्त आता ते पंचनाम्याचा रिपोर्ट आहे.
पण यापेक्षाही जास्त वाळू त्या ठिकाणी तिथून गेलेली आहे। आता नंतर मग पाऊस आला, त्यात वाळू साठे जसे तसे झाले। आता ETS मुंजी करून काही फायदा नाही। पण एक गोष्ट खरी आहे की आता आपल्या हातात जे आहे 14,000 जो या 34,000 जो या ठिकाणी आपला जो रिपोर्ट आहे 34,600 ब्रासचा, या रिपोर्टच्या आधारावर या संबंधित डेपोधारकाकडनं तो दंड वसूल करण्याची कारवाई करणे, त्यावर अवैध उत्खननाचे गुन्हे दाखल करणे, ही कारवाई आपण करण्याचा निर्णय घेतोच आहे। पण ही गोष्ट खरी आहे की तत्कालीन जो तहसीलदार होता त्यांचं सर्वात मोठं हे रॅकेट आहे आणि महेंद्र सोनवणे आता तो रिटायर झाला आहे। पण रिटायर नंतरचे या गुन्ह्यामध्ये हा जो गुन्हा दाखल करू, या गुन्ह्यामध्ये हा जो महेंद्र सोनवणे आहे हा रिटायर झाला असला तरी याचा संबंध त्या ठिकाणी आहे। आणि आपला जो या ठिकाणी बालपांडे आहे, गजेंद्र बालपांडे, याचाही संबंध आहे। यांनी कधीच त्या ठिकाणी अवैध वाळू घाटाव कारवाई केली नाही, यांनीच प्रोटेक्शन जास्त दिलं आहे। यांच्या प्रोटेक्शनमुळेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी हा सर्वात जास्त नुकसान सरकारच झालं आहे। त्यामुळे आता गजेंद्र बालपांडेचा आम्ही निलंबित करतोय, आजच निलंबित करतोय। सोनवणे तर आता रिटायर झाले आहे, त्यांच्यावर या वाळू चोरीमध्ये गुन्हा दाखल करण्याची आम्ही कारवाई करू। आणि हे जे काही यामध्ये 65 कोटी आता निघालेलं आहे सध्या, हे 65 कोटी रुपये वसूल करणे, त्यावर गुन्हे दाखल करणे, त्यावर पोलिसांची कारवाई करणे, हे या ठिकाणी करू। यामध्ये DMOने सुद्धा, DMO तिथला माननीय शंभूराजेजी, आपण या DMOची याच्यामध्ये जास्त चूक आहे। DMOकडे वारंवार तक्रारी आल्या, पण जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी कुठलीही दखल घेतली नाही। त्यांनी तलाठ्यांनी तहसीलदारांनी रिपोर्ट पाठवल्यावरही त्यांचा ETS सर्वे केला नाही किंवा ETS सर्वेची पुढची कारवाई काहीच केली नाही। आणि त्यामुळं माननीय मी शंभूराजे देसाई यांनाही विनंती करतो की खनिकर्म मंत्री म्हणून हा जो DMO आहे हा कल्प्रिट आहे आणि या DMOवरही त्या ठिकाणी आपण तपासणी करून त्याची चौकशी करून आपले खनिकर्म मंत्री या ठिकाणी कारवाई करतील। पण आम्ही आता महसूल म्हणून तिथला जो तत्कालीन SDO होता त्यावर त्या ठिकाणी त्यांना निलंबित करणे, जो आम्ही पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करणार आहोत त्या गुन्ह्यामध्ये बालपांडे आणि सोनवणे या दोघांची चौकशी आम्ही करायला लावू। FIR दाखल करून यांची त्या ठिकाणी फौजदारी चौकशी आम्ही करायला लावू आणि जे 65 कोटी रुपयाचा आज जे प्राथमिक अंदाज आहे याबद्दल वसूल करणे आणि ती कंपनी जी आहे त्या कंपनीवरही या ठिकाणी हे गुन्हे दाखल करण्याची कारवाई सरकार करेल। पुढे अध्यक्ष महोदय, ज्यांनी हा प्रकरण पूर्ण उघडकीस आणलं, अध्यक्ष महोदय, तहसीलदार आणि SDO यांच्यावरती आपण जे काय कारवाई करताय करा अध्यक्ष महोदय, हरकत नाही, तो मंत्री महोदयांचा अधिकार आहे। पण मुळात ज्यांनी तो प्रकरण बाहेर आणला आणि DMO आणि कलेक्टरनी इतके महिनेपर्यंत दाबून ठेवला आणि त्यांच्या भरोश्यावरती जे लोक मगरूरीने बोलत होते की आमदार हमारा कुछ नहीं कर सकता, हम आमदार को उड़ा देंगे, तर अध्यक्ष महोदय आज सुरू केलं नाही। अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न मुळात असा आहे की ज्यांनी प्रकरण बाहेर आणलं तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करता हरकत नाही, पण ज्यांनी हा प्रकरण दाबला DMO आणि जिल्हाधिकारी यांना निलंबित करणार का आपण? दुसरा प्रश्न की ज्यांनी ह्या सगळा भ्रष्टाचार केला, म्हणजे 65 कोटीचा तो जवळपास आहेच, पण आमचं म्हणणं आहे की 300 कोटीपेक्षा जास्त असेल हा भ्रष्टाचार। मुळात ज्या लोकांनी, ज्या ठेकेदारांनी, ज्या कंपनीवाल्यांनी यांच्यावरती आपण मोका लावणार का अध्यक्ष महोदय, आणि ते किती दिवसात लावणार हा माझा प्रश्न आहे। मंत्री महोदय, नाही, याच्यामध्ये खनिकर्म जो अधिकारी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करणे, त्याच्यावर कारवाई करणे, त्याची तपासणी करणे माननीय मंत्री खनिकर्म या ठिकाणी आहेत। जिल्हाधिकारी यामध्ये जिल्हाधिकाऱ्याचा फार रोल येत नाही। शेवटी दाबलं नाहीये, त्यांनी फक्त आपल्या DMOनी ETS सर्वे करायला पाहिजे, तो केला नाही। ETS सर्वे करायला पाहिजे होता, तो केला नाही आणि या प्रकरणाला त्या ठिकाणी DMOनी बऱ्यापैकी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे। पण सोनवणे यांनी याच्या ठिकाणी पूर्ण यांना प्रोटेक्शन दिलं होतं, बालपांडेंनी पूर्ण प्रोटेक्शन दिलं होतं, त्यामुळे हे या ठिकाणी प्रकरण आहे। खरं तलाठ्याने त्या ठिकाणी हा रिपोर्ट दिलेला होता पुढे जाऊन, आणि त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी आपण कारवाई फौजदारी करतोय। 65 कोटी अंदाजित जे काही दंड आणि आला आहे त्यालाही आपण वसुलीची कारवाई करू। म्हणजे आता 65 कोटी रुपये एकदम असा नाही आहे की 65 कोटी आहे,
त्यामध्ये आत्ता नाही जास्त आहे कमी आहे आज मी सभागृहामध्ये या बाबीवर जाणं योग्य नाही. त्याची तपासणी सुरू केली आहे लक्षवेधी आल्यावर. पण एक गोष्ट खरी आहे की मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन झालाय. 3 मीटरपर्यंत अवैध उत्खनन झालाय. तहसीलदारनी त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट आहे. आमच्या त्या ठिकाणच्या एडीओचे इन्व्हॉल्वमेंट आहे. त्या ठिकाणी खनिकर्म अधिकाऱ्याचे इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि त्यामुळं फौजदारी कारवाई आपण करतोय. त्या कंपनीने त्या ठिकाणी डेपोचे सर्व नियम डावलून सीसीटीव्ही सर्व्हिलन्स वगैरे काही न ठेवता सारे 16-17 जे काही आपल्या कंडिशन आहे त्या सर्व डावलून त्या ठिकाणी अवैध उत्खनन केलं आहे. अरे काय चला त्यामुळे मला असं वाटतं झालं त्यामुळं असं वाटतं व्यवस्थित की उत्तर दिलंय मंत्री अजून महोदयांनी. काही अधिकची माहिती मान्य सदस्याकडे असेल तर ती अधिकची माहिती आम्हाला द्या. आम्ही या गुन्ह्यामध्ये याचा अंतर्भाव करू. चला पुढे जाऊया. बोला सुधीर भाऊ काय म्हणा तुमचं. हरकतीचा मुद्दा आहे. हा माननीय मंत्री महोदय अतिशय प्रामाणिकपणे याची माहिती देत आहे. त्यांनी हे मान्य केलं. पण अध्यक्ष महाराज जे निवेदन आमच्याकडे दिलेलं आहे त्या निवेदनाच्या शेवटच्या 4 लाईनी वाचा. जिल्हाधिकारी महोदय भंडारा काय म्हणतात की 65 कोटी रुपयाचे नुकसान केले असल्याबाबतची बाब निदर्शनात आली नाही. अध्यक्ष महाराज हरकतीचा मुद्दा काय की शेवटी प्रशासनाचं उत्तर आणि मंत्री महोदयांनी सभागृहात दिलेलं उत्तर याचं काही ताळमेळ असला पाहिजे. मंत्री महोदय अतिशय उत्तम उत्तर देत आहे याच्याबद्दल शंका नाही आहे. मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये काही झाकायचं नाही. पण 3 प्रश्न उपस्थित झाले. नंबर 1 की हे षडयंत्र आहे. हे षडयंत्र आहे. जिल्हाधिकारी तहसीलदार सर्वांचं षडयंत्र आहे. दुसरं त्यांनी मान्य केलं की डिस्ट्रिक्ट मायनिंग ऑफिसर हा दोषी आहे तर त्याला तर ताबडतोब निलंबित केलं पाहिजे. स्वतः मंत्री महोदय आहे ते आता चाललेत निलंबित करायचं नाही म्हणून. पण मंत्री महोदय निलंबित करून जा ना जरा. एक शुभ कार्य तुमच्या हातून होऊ द्या. शुभ कार्य होऊ द्या. भ्रष्टाचारी माणसाला निलंबित करून पुढे जायचं आहे. महसूलचा प्रश्न नाही पण अधिकारी तुमचा आहे. तुम्हाला निलंबित करता येतं. मागे सामान्य अध्यक्ष महाराज डीएमओ मी अनुभवी आहे म्हणून सांगतोय. माझ्याकडे एक शब्दाचे ब्रीफिंग नाही. हा प्रश्न महसूलचा आहे. आता माननीय बावनकुळे साहेबांनी मगाशी उल्लेख केला की डीएमओचा कुठेतरी संबंध येतोय डीएमओच्या बाबतीतला. तर ते नाही माझ्याकडे येऊ दे ती माहिती. मी रितसर चौकशी करतो. त्याला हिअरिंग देतो. रितसर चौकशी करून हिअरिंग देऊन सगळी प्रोसिजर पूर्ण करून त्या हिअरिंग मध्ये जे काय पुढे बाबी येतील त्याप्रमाणे आपण उचित कार्यवाही सांगितलं. त्यांनी उत्तर समर्पक दिलं आहे त्यांनी. काय तुम्ही लक्षात घेत नाही आहे. अशा पद्धतीने षडयंत्र करून राज्याच्या अशा संपत्तीची हानी होत आहे. उत्तर तुम्ही किती गंभीरपणे दिलं आहे. तुम्ही उत्तरात म्हणतात काही झालं नाही. मंत्री महोदय म्हणतात की 65 कोटीचं नुकसान झालं. म्हणजे अधिकाऱ्यांनी उत्तर द्यावं की देऊ नये. मग एक तरी काम करा अध्यक्ष महाराज तुम्ही निर्देश द्या. आपण टेस्ट केस करू. एक आमदारांची समिती नेमण्याचे निर्देश द्या. आमदाराची समिती नेमा. एकदा टेस्ट केस करू. अन्यथा इथं आपण एकदा आलो उत्तर दिलं जातं मग त्याच्यानंतर त्याच्यावर पुढे काय होते याचा पाठपुरावाही होत नाही आणि मग त्या उत्तराला पाठ दाखवल्या जाते. आमदारांची एक समिती करा. मंत्री महोदय उत्तर द्या. समिती करा. सुधीर तुमचं म्हणणं योग्य आहे की यामध्ये जो लक्षवेधीचं उत्तर छापलं आहे ते शेवटचे 4 लाईन मला न पटण्यालायक आहे. आणि याच्यात एकच खरं आहे की तलाठ्यांनी छोट्या तलाठ्यांनी छोटा अधिकारी आहे 2/5/2025 तहसीलदारला पत्र दिलं आहे की 34,600 ब्रासचं अवैध उत्खनन झाल्याचं दिसत आहे त्याला तलाठ्याला. तरी तहसीलदार कारवाई करत नाही. तरी एडीओ कारवाई करत नाही. तरी डीएमओ कारवाई करत नाही. म्हणजे तलाठी हा आता प्रामाणिकपणे सांगतोय की एवढं उत्खनन झालं. 34,000 हे 65 कोटी कुठं आणलंय हे जरी मान्य करत नसले मग त्यांना मी एवढंच विचारलं की बाबा तलाठी मान्य करतोय. तलाठ्याने तुम्हाला रिपोर्ट दिला की एवढे 34,600 ब्रास उत्खनन झाला आहे तरी 65 कोटी याच्यावर निघाले आहे. आता आम्हाला काही मी तेच ब्रीफिंग सांगितलं की हे चुकीचं आहे. एकडे आपण मान्य करतोय. तो तलाठी मान्य करतोय. तहसीलदारनी चूक केली मान्य करतोय. आत्ताच्या तहसीलदारांनी आत्ताचा प्रांत सांगतोय की तहसीलदार आणि तेव्हाच्या एडीएमनी चूक केली आहे. आत्ताचा तहसीलदार सांगतोय. आत्ताचा एडीएम सांगतोय. आणि त्यामुळं हे मान्य आहे. आपण पूर्ण खोलात जाऊ.
खोलात जाऊ आणि गरज पडली तर सुधीर भाऊंनी सांगितलेल्या सूचनांचं आम्ही पालन करू. चला, लक्षवेधी क्रमांक